सर्दी आणि सर्दीनंतरचा खोकला काही केल्या जात नसेल तर या अडुळशाच्या पानांचा सांगितल्याप्रमाणे वापर करा. तुम्हाला हमखास आराम वाटेल. या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आरोग्यदायी आयुर्वेदला लाईक आणि फॉलो करा. अडुळसा ही वनस्पती अगदी सर्वत्र उपलब्ध असते. सर्दी, ताप आणि खोकला यासाठी अडुळसा या वनस्पतीचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. आपण अडुळशाच्या पिकलेल्या पानांचा वापर करायचा आहे. ही पिकलेली पाने जमा करून ती स्वच्छ धुवून ती वाफवून घ्यायची आहेत आणि खलबत्त्यामध्ये ठेचून त्यांचा रस, त्यांचा अर्क काढून घ्यायचा आहे. हा अर्क पुढील 3 ते 4 दिवस सहज आपल्याला वापरता येतो. यामधील 1 चमचा अडुळसा अर्क, 1 चमचा शुद्ध मध आणि स्वयंपाकघरातील काळ्या मिऱ्यांची पावडर 2 चिमटी या प्रमाणामध्ये हे सर्व मिक्स करायचे आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ हे मिश्रण चाटून खायचे आहे. सलग 3 ते 4 दिवस हा उपाय नियमित केल्याने सर्दी, ताप आणि